जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना वेबसाईटवरती फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटला आपल्याला ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट अशा काही प्रकारचं एरर येत आहे. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला इनव्हॅलिड OTP आणि नो रिस्पॉन्स फॉर सर्व्हर अशा काही प्रकारचं जर एरर येत असेल तर मित्रांनो आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. जर मित्रांनो तुम्हाला तो एरर येत असेल तर त्याची लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व वरती आय बटनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि तुमचा प्रॉब्लेम हा 100% सॉल्व्ह होईल. तर मित्रांनो, यानंतर पाहूयात आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट अशा काही प्रकारचे एरर का बरं येत आहे. तर मित्रांनो, हा जर एरर येत आहे ते तुम्हालाच येत नाही, सर्वांनाच एरर येत आहे. तर मला तुम्ही खूप जास्त जणांनी कमेंट करून कळवलं आहे की आम्हाला ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट अशा काही प्रकारचे एरर आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं ऑनलाईन फॉर्म जसंही वेबसाईटवरती पूर्ण भरून होतो, त्यानंतर आपला अर्ज सबमिट करायची वेळ येते तेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट अशा काही प्रकारचे एरर आहे. आणि काहींना जो काही एरर आहे ते OTP टाकल्यानंतर अशा काही प्रकारचं एरर येत आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला प्लीज एंटर व्हॅलिड कॅपच्या अशा काही प्रकारसुद्धा एरर येत आहे. मित्रांनो, हा जो एरर येत आहे तो सर्वांनाच येत आहे. मला बऱ्याचशा जणांनी कमेंट व कॉल करून कळवलं आहे की आम्हाला अशा काही प्रकारचं एरर आहे. मित्रांनो, हा जो स्क्रीनशॉट आहे तो आपल्यातील एका जणाचा आहे, त्याने मला आपला व्हॉट्सअपला पाठवला आणि मी त्याचं जे सोल्युशन आहे तुमच्यासाठी सांगणार आहे. तर पहा मित्रांनो, हा जो एरर आहे तो आपला नसून तो वेबसाईटचा एरर आहे. हा एरर सगळ्यांनाच येत आहे. तर याचं सोल्युशन काय आहे? तर पहा मित्रांनो, हा जो एरर आहे कशामुळे येते याची पडताळणी करण्यासाठी मी खूप जास्त ट्राय केला. त्यानंतर मला लाडकी बहीण योजनेचा जो काही हेल्पडेस्क नंबर आहे तो सापडला. त्यानंतर मी त्यांना कॉल केला असता त्यांचा नंबर हा आउट ऑफ सर्व्हिस सांगत आहे, नाहीतर त्यांचा फॉर्म आपण कॉल केला तर लगेच कट होत आहे. यावरून आपलं असं लक्षात येतं आहे की महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्रातील जनतेशी खेळत आहे. ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट म्हणजे काय? तर पहा मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट याचा अर्थ असा होतो की तुम्ही या अगोदर अर्ज केला आहे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती किंवा तुम्ही पोर्टलवरती अर्ज केला आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी असं सबमिट एरर दाखवत आहे. परंतु मित्रांनो, हा एरर सर्वांनाच येत आहे, तुम्हाला एकट्यालाच एरर नाही. आपल्या ग्रुपवरती असे बरेच जण आहे ज्यांना काही अशा काही प्रकारचा एरर आहे. ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट हा जो एरर आहे तो वेबसाईटचाच एरर आहे मित्रांनो. तर याचं सोल्युशन काय? तर मित्रांनो, असं लक्षात द्यायचं आहे की महाराष्ट्र सरकार हे उर्वरित माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सहमत नाही आहे. तर आता ह्या जास्त सिरियस होऊ नका, कारण की मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे ती लवकरच सुरू होईल. नाहीतर मित्रांनो, जी काही आपली 31 ऑगस्ट आहे ती लास्ट डेट आहे, त्याची मुदतवाढ होऊ शकते. हो मित्रांनो, कारण की एवढ्या साऱ्या अडचणी पाहता सरकारी नक्कीच मुदतवाढ करेन. जसंही मुदतवाढ होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळवण्यात येईल. तर मित्रांनो, आपल्याला याचं कोणतंही सोल्युशन सापडलं नाही, तुम्हाला एक खात्री म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे. तर यामध्ये आता जसं वेबसाईट चालू होईल किंवा जी काही तुमची मुदतवाढ होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती डायरेक्ट कळवण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. चला तर भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.